मेहता का उल्टा चष्मा। खरे साहेब अगदी वेगळे माणूस आहेत. ह्यांनी 2 लोकांना सुधारला आहे आणि ते 2 लोक आहेत जेठालाल आणि मिस्टर तारक मेहता. जेठालाल, तारक मेहता कुठे आहात बाबा? तुम्ही आम्हाला तिथे शोधतायत, आम्ही इथे आहोत. जेठालाल, माझा डायलॉग मलाच ऐकवतोय. या, कोणीतरी तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. या या येतोय 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 येतोय. या, चला. इथे या आणि तुमचे विचार प्रकट करा. कटिंग कटिंग. हे तर तेच दोघं आहेत जे स्टिंग ऑपरेशन करायला आले होते. हे यांना कुठे इकडे घेऊन आले? जर यांनी काही वेडावाखड बोलून टाकलं तर सगळ्यांमध्ये आज माझं नाक कापलं जाईल. नमस्कार मित्रांनो. आदरणीय चालू पांडेजींनी एक खूप महत्वाची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. एक महान व्यक्तित्व श्री आय एम खरे विषयी बोलण्याचं. पण या व्यक्तित्वाविषयी काय बोलायचं काही कळतच नाहीये. पण जे काही बोलूया कडू सत्य बोलूया. आज आम्ही लोक एक वाईट नाही, खूपच जास्त वाईट माणसाबद्दल बोलायला आलो आहोत. अरे, जेठाजी तर म्हणाले होते की सरप्राईज देणार आहे, पण हा तर शॉक आहे. टपूच्या पप्पांकडे कोणती गडबड नको होऊ दे, नाहीतर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. जेठाभाऊ हे सगळं काय बोलतात? आपण नक्की केलं होतं की गांधीगिरी करायची, खरेच कौतुक करायचं. मग हा जेठालाल कडू सत्य कशाला बोलायला लागलाय? हा जेठालाल काय करतोय? आपल्या गांधीगिरीवर पाणी फिरवून टाकेल. काय बोलतोयस तू? खाली उतर, खाली उतर. बघा, त्या दिवशी ट्रस्टीजींच्या कॅबिन मध्ये जे काही झालं त्याच्याबद्दल खरे साहेबांना पण माहित आहे, आम्हाला पण माहित आहे. आम्हाला तुम्हा लोकांना माणसांच्या प्रकाराबद्दल सांगायचंय. मित्रांनो, खरं तर माणसांचे 3च प्रकार असतात. चांगली माणसं, वाईट माणसं आणि खूपच वाईट माणसं. तर जी चांगली माणसं असतात ती चांगली कामं करतात, वाईट माणसं असतात ती वाईट कामं करतात, आणि जी खूपच वाईट माणसं असतात खरे साहेब, ते काम तर वाईट करतातच पण जगाच्या समोर चांगले बनून फिरतात. आणि आपले श्री आय एम खरे अगदी अशाच प्रकारचे माणूस नाहीये. गैरसमज करू नका. अरे भाऊ, हे तर खूप महान माणूस आहे. चांगली कामं करतात. प्रामाणिकपणाचा काही तोटाच नाही यांच्याकडे. आणि खरे साहेब, कदाचित तुम्हाला माहित नसेल, जगामध्ये अशी पण लोक असतात जी भ्रष्टाचाराने पैसे कमवतात पण जगाच्या समोर प्रामाणिक बनून फिरतात, लोकांची वाह टाळ्या घेतात. हो, अगदी 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 जेठालाल. इतकंच नाही, त्यांचे सन्मान समारंभ आयोजित केले जातात. हा, नाही खरे साहेब, तुमच्याबद्दल नाही बोलत आहोत नाही, आम्ही. अशी लोक जी भ्रष्टाचाराने पैसे कमवतात त्यांचे सन्मान समारंभ आयोजित केले जातात. त्यांच्या परिवारवाले इथे येतात आणि बघतात की भाऊ, आमच्या परिवारामध्ये तर हिरा आहे, नायक जन्माला आलाय. हे तर नंतर त्यांना कळतं की नायक नाहीये, तो खलनायक आहे. थँक गॉड. बाबा, तुम्ही असे नाही आहात. लोक त्यांचे सन्मान करतात जेव्हा ते अपमानाच्या लायकीचे असतात.
टप्पूचे पप्पा आणि मेहता साहेब मधात बुडवून बुडवून शब्दांचे चाबूक मारताय. ठश, ठश, ठश. पण नाही मित्रांनो, आदरणीय ईश्वर महादेव खरे अशी व्यक्ती नाहीये. नाही. ते तर महान आहे. चांगुलपणाचा समानार्थी शब्द जर कुठला असेल तर यांचं नाव असेल. बिलकुल. जेव्हा बिलकुल. केव्हा विचार करतात फक्त चांगल्या कामाचाच विचार करतात. जेव्हाही विचार करतात समाजासाठी विचार करतात. बिलकुल मेहता साहेब. मित्रांनो, आज हे खरे साहेबच आहेत ज्यांच्यामुळे मला आणि मेहता साहेबांना आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला. तर खरे साहेब, आज इथे सगळ्या लोकांच्या समोर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की जसा धडा तुम्ही आम्हाला शिकवला, अगदी तसाच धडा तुम्ही त्या सगळ्या लोकांना शिकवावा जे तुमच्याकडे पैशांनी ऍडमिशन घ्यायला येतील. त्यांना धक्के मारून तुमच्या केबिन मधून बाहेर काढून टाका आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. जेठालाल खरे साहेब असंच करतील. इतकी चांगली व्यक्ती आहे, ते चांगलंच काम करतील. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की खरे साहेब आयुष्यात कधीच असं काम करणार नाहीत ज्याने त्यांचं नाव खराब होईल आणि त्यांच्या कॉलेजची प्रतिष्ठा दुखावली जाईल. कारण की कॉलेजचं नाव आहे MK गांधी कॉलेज. आपल्या राष्ट्रपिताच्या नावाने बनवण्यात आलेलं कॉलेज मोहनदास करमचंद गांधी कॉलेज. म्हणून खरे साहेब असं कुठलंही चुकीचं काम करणार नाही. जय हिंद. सरस्वती माते की, महात्मा गांधीजी की. यांनी माझं नाव तर नाही घेतलं, पण मनात होतं ते सगळं काही बोलून टाकलं. खूपच छान. तुम्ही तर खरंच खूप छान स्पीच दिली. अरे तुमच्या एवढी नाही बबिताजी, तुम्ही तर सगळ्यांनाच मागे सोडलं. जेठालालजींनी आणि तारक मेहताजींनी खूपच चांगली गोष्ट सांगितली. एज्युकेशनचं आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. म्हणूनच म्हणतात ना, विद्यादान महादान. वा. पण जगात सगळे खरे साहेबांसारखे प्रामाणिक आणि खरे नसतात. काही लोक खूप लोभी पण असतात, जे पैसे घेऊन ऍडमिशन देतात. जे लायक असतात त्यांच्यासोबत अन्याय होतो. ज्यांना शिकायला नाही मिळत त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं ते आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये, तर दाखवणार आहोत. प्रोजेक्टर प्लीज. हॅलो सर, माझं नाव शांतनू. मला लहानपणापासून डॉक्टर बनायचं होतं. माझ्यासोबत एक आणखी मुलगा होता जो नेहमी लास्ट यायचा. जेव्हा आमच्या इथे SSCची एक्झाम झाली ना, तेव्हा मी अख्ख्या शाळेत टॉप केलं होतं. पण जेव्हा मी ॲडमिशन घ्यायला गेलो तेव्हा माझ्याकडे डोनेशन मागण्यात आलं. माझ्याकडे पैसे नव्हते तर मी ॲडमिशन घेऊ नाही शकलो सर. पण तो जो दुसरा मुलगा होता ना, त्याने पैशाच्या जोरावर डोनेशन देऊन ऍडमिशन करून घेतलं आणि आता तो डॉक्टर बनला आणि मी त्याच्या क्लिनिक मध्ये येऊन औषधं विकतोय. सर, तुम्ही आमच्या वेळेस असताना तर माझ्यासोबत हा अन्याय झाला नसता. माझ्यासोबत हा अन्याय नसता झाला सर. अरे रे रे बिचारा बाबा, जर का तुम्ही त्याच्या ऍडमिशनच्या वेळेस तिथे असता. मी गणेश, रिक्षा चालवतो. हायस्कूलमध्ये मला 88% मार्क्स मिळाले होते. मला आज पण तो दिवस आठवतो जेव्हा अख्ख्या चाळीमध्ये माझा खूप सन्मान झाला होता. सगळे मला डोक्यावर घेऊन नाचले होते. लहानपणी माझी इच्छा होती की मला मोठं होऊन पायलट बनायचं आहे. पण डोनेशन न देऊ शकल्यामुळे माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही होऊ शकलं. जर त्यावेळी मला खरे सर भेटले असते तर कदाचित आज मी रिक्षा नाही प्लेन चालवत असतो.
बरं काही हरकत नाही. माझ्यासोबत जे काही झालं असेल, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आजच्या या काळातही कोणीतरी असा माणूस आहे जो जो गरजू लोकांना मदत करतोय. खरे सर, मी आईची शपथ घेऊन सांगतोय सर. असं तर मी गरीब रिक्षावाला आहे, पण तरीही कधीही सर तुम्हाला माझ्या लायकीचं काही काम असेल ना, तुम्ही फक्त एकदा बोलून बघा सर. आईची शपथ घेतो, मी तुमच्यासाठी जीवही देईन सर. सर तुम्ही माणूस नाही आहात सर, तुम्ही देव आहात. तुम्ही देव आहात सर. तुम्हाला मनापासून सलाम सर, मनापासून सलाम. जगात कशी कशी लुच्ची लोक असतात ना. हो आई, पण माझे बाबा खूप चांगले आहेत. ते असे पैसे खाऊन ऍडमिशन नाही देत. मी कमल. इथे विद्या आणि ज्ञानाच्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही सगळे विचार करत असाल की हा कैदी कुठून आला. आता मी तुम्हाला काय सांगू. हे डोनेशनचं चक्कर आजचं नाही, किती वर्षांपासून चालू आहे. SSC मध्ये माझे 89% होते. मी सगळ्या चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलो, सगळ्यांनी डोनेशन मागितलं. मी होतो गरीब माणूस, तर कुठून देऊ. माझं ऍडमिशन नाही झालं. चोरी करायला सुरुवात केली. जे डोनेशन मागत होते त्यांचा राग समाजावर काढायला सुरुवात केली. एक गुन्हेगार झालो. माझी बायको, मुलं माझ्यापासून दुरावली. खरे सर, तुम्ही माझ्या आयुष्यात आधी आला असता तर कदाचित मी आज मानाने जगत असतो. काही हरकत नाही सर, तुम्ही जे करताय ना खूप चांगलं करताय. असं केल्याने सगळी मुलं माझ्यासारखी गुन्हेगार तर नाही बनणार. थँक्यू खरे सर, तुम्ही खूप महान आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. थँक्यू 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 खरे सर. माय गॉड, असं पण होतं. कुणा एका व्यक्तीमुळे दुसऱ्याचं आयुष्य असं कधी संपून जातं. करप्शन करणाऱ्यांना ना जन्मठेप झाली पाहिजे. जन्मठेप. हो आई. नमस्कार सर, माझं नाव लक्ष्मी राजेंद्र भोईर आहे. मी घराघरात भांडी घासायचं काम करते. खूप मेहनत करून मी माझ्या मुलाला शिकवलं, वाढवलं. तो पण अभ्यासात लय हुशार होता. SSC मध्ये त्याला 93% मिळाले होते. इंजिनियर बनायचं होतं त्याला, पण मोठ्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन नाही मिळालं. ते म्हणाले की आधी डोनेशन द्या तरच ऍडमिशन मिळेल. आता साहेब, मी भांडी घासणारी बाई इतके पैसे कुठून आणणार होते. नाही जाऊ शकला माझा मुलगा कॉलेजला. आणि या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला की तो घर सोडून निघून गेला साहेब. सर, तुमच्यासारखे ट्रस्टी प्रत्येक कॉलेजमध्ये असते तर आज माझा मुलगा माझ्या सोबत असता साहेब. तुम्ही खूप चांगलं काम करताय साहेब. असंच करत राहा. तुम्हाला प्रत्येक आईचा आशीर्वाद मिळेल साहेब. प्रत्येक आईचा आशीर्वाद. ही तर आपली स्टोरी वाटते रे. जर आपलंही ऍडमिशन झालं असतं तर आज आपण इंजिनियर असतो. सेटिंग भाई नाही. हो बाय, पैशांसाठी आपण किती आयांना त्यांच्या मुलांपासून लांब केला. या करप्शनमुळे न जाणे किती मुलांचं भविष्य अंधुक होऊन गेलं. हो बाबा, एज्युकेशन मध्ये करप्शन करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता यांना कसं सांगू की मी पण करप्ट आहे, मी पण पैसे खाल्ले आहेत. नाही नाही, मी नाही सांगणार, नाहीतर सगळे मारतील मला.
आत्ता आपण जे पाहिलं ते बघून आपले डोळे पाणावले. हे तर फक्त एक उदाहरण आहे. अशा शेकडो गोष्टी प्रत्येक वर्षी घडतात. बरोबर आहे. किती आया त्यांच्या मुलांना गमावतात, किती मुलं त्यांच्या मार्गावरून भटकून जातात. काही लोक तर शिक्षण सोडून देतात, तर काही लोक गुन्हेगार बनून जातात. या वहिनी अगदी खरं बोलताय. आता आपल्या ऑडियन्स मधून कोणाला खरे साहेबांबद्दल काही सांगायचं आहे का? मला काहीतरी सांगायचंय. बाबा, आपण पैसे देऊन ऍडमिशन घेतलंय. अरे हो, पण ह्या सगळ्या गोष्टी इथे थोडी करायच्या असतात. मेहतासाहेब हा तर खुरानाचा मुलगा आहे. तो 66% वाला. हो, त्याला काय सांगायचंय? बाबा, हे सगळं ऐकून मी गप्पा नाही बसू शकत. मला रडू येते बाबा. इथे याल का प्लीज? ए रॉकी, माफ करा, मी तुम्हा सगळ्यांना जरा त्रास देतोय, पण मला काहीतरी सांगायचंय. तुम्ही सगळे म्हणतात की MK गांधी कॉलेजमध्ये डोनेशन शिवाय ऍडमिशन होतं, पण हे सगळं चुकीचं आहे. मला फक्त 66% मिळाले होते, पण माझं ऍडमिशन तर होऊन गेलं. अरे बाळा, गप्प बस. का? कारण की माझ्या बाबांनी चक्कर चालवून माझं ऍडमिशन केलं होतं. हे काय बोलतोस बाळा? मुंबईचा MK गांधी नंबर 1 कॉलेज आहे, याच्यात असं नाही होत. नाही, हे खोटे आहे. हो हो, हे खोटं आहे. आपल्या कॉलेजमध्ये? हो हो, मी सुद्धा पैसे देऊन ऍडमिशन घेतलंय. माझे फक्त 64% होते. माझ्या बाबांनी पण पैसे देऊन ऍडमिशन करून घेतलं होतं. बघितलं तुम्ही? पाहिलंच जेठालाल, बापूजींचं म्हणणं अगदी खरं ठरलं. यामुळेच बापूजींनी या मुलांना बोलवलं बिलकुल बिलकुल. जे आपण नाही बघू शकलो ते बापूजींनी आधीच बघून घेतलं होतं. बघूया आता खरेच काय होतंय ते. माझ्या बाबांनी कुणाला पैसे खाऊ घातले ते मला नाही माहित, पण माझ्या बाबांनी नक्कीच कोणाला तरी पैसे खाऊ घातलेत. बाबा, तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऍडमिशन नाही घेऊ शकत. असं केल्याने कोणाचा तरी हक्क हिसकावला जातो. शाबास. वा बाळा. बघितलं तुम्ही किती लोकांचं आयुष्य खराब झालंय ते. नाही बाबा, मी असं शिक्षण नाही घेणार. आपल्या ह्या चुकींना सुधारण्यासाठी मी माझं ऍडमिशन कॅन्सल करतोय. मी सुद्धा या कॉलेजमध्ये नाही जाणार. मी पण MK गांधी कॉलेजमध्ये नाही जाणार. मी या कॉलेजमध्ये नाही जाणार. ही गोष्ट खरी आहे की मी रॉकीचं ऍडमिशन पैसे देऊन करवलंय, पण मी पैसे कोणाला दिलेत हे मी नाही सांगू शकणार. मी दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये शिकेन, पण कोणाचा हक्क नाही हिसकावणार. खूप छान, खूप छान. या मुलांसाठी टाळ्या होऊन जाऊ. वा बाळा, कोण तर कामे लाग्यू. मला फक्त 66% मिळाले होते, पण माझे ऍडमिशन तर होऊन गेलं. आपल्या ह्या चुकीला सुधारण्यासाठी मी माझं हे ऍडमिशन कॅन्सल करतोय. मी पण या कॉलेजमध्ये नाही जाणार. मी पण MK गांधी कॉलेजमध्ये नाही या जाणार. कॉलेजमध्ये मी नाही जाणार. खूप छान, खूप छान. या मुलांसाठी टाळ्या होऊन जाऊ. आता मी आपल्या चंपक काकांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि या विषयावर त्यांचे विचार व्यक्त करावेत. काय सांगू मी? आणि तसंही ही सांगण्याची नाही, समजून घेण्याची गोष्ट. खरं सांगायचं तर चूक आपलीच आहे. आपण पैशाची लाच दिली तर समोरचा माणूस पैसे खाणार ना. जर आपल्याला चांगलं भविष्य हवं असेल तर आपल्याला हे सगळं बंद करावं लागेल. जर आपल्याला समाजाला सुधरवायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला स्वतःला सुधरावं लागेल. काय खरेजी? बरोबर म्हणतोय ना मी? तुम्हाला काही बोलायचं असेल तर या इकडे. आपल्याला पण काहीतरी बोलायचंय.
हा पण आला इथे. हा, याला काय बोलायचंय? नक्कीच काहीतरी गुपित उघडणार असेल. म्हणजे भांड फोडेल भांड. मज्जा आहे. हा. हा मग इकडे येऊन बोल बेटा. सेटिंगने तर आईची शपथ खाल्ली होती की माझ्याबद्दल काही सांगणार नाही. मग आता काय सांगायला येतो? ये. आपल्याला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचंय की आपलं खरं नाव सेटिंग भाई नाहीये, सत्यपाल आहे. आता सगळे लोक आपल्याला सेटिंग भाईच्या नावानेच ओळखतात, कारण की आपण पैसे घेऊन मुलांचं ऍडमिशन करतो ना कॉलेजमध्ये. अरे देवा, म्हणून आपलं नाव सेटिंग भाई पडलं. पण आपण आधी असं नव्हतो. SSC मध्ये आपल्याला 90% मिळाले होते. आपल्याला इंजिनियर बनायचं होतं. पण ज्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन साठी जायचो तिथे सगळे लोक माझ्याकडे डोनेशन मागायचे, आणि ते डोनेशन देण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते. म्हणून आपल्याला शिक्षण सोडावं लागलं, आणि मग आपण सेटिंग भाईचा धंदा निवडला आणि माणुसकी आणि खरेपणाला विसरून गेलो. अहो, पैसे कमवायच्या नादामध्ये आपण किती लोकांचं भविष्य बिघडवलं, आणि आपल्यासारख्या किती लोकांना सेटिंग भाई बनवून टाकलं. पण आपण आपल्या आईची शपथ खाऊन सांगतोय की आपण आजपासून एकही चुकीचं काम नाही करणार, आणि ते सगळे धंदे सोडून देईल. वा, शाबास. मस्त. शाबास बेटा, शाबास. खूप छान. वा वा, खूपच छान, खूपच छान. वा, सत्यपाल भाऊ खूपच छान. वा 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 वा, सत्यपालहून सेटिंगहून सत्यपाल. या गांधीगिरीने तर कमालच करून टाकली. याच्याबद्दल तुफान एक्सप्रेस मध्ये छापलं तर बेईमानी करणाऱ्यांची दुनिया हलून जाईल. आणि हे काम करण्यासाठी आपण जितके पण पैसे आजपर्यंत घेतलेत ना, ते सगळे पोलिसांना देऊन टाकू आपण. खूपच मस्त सत्यपाल, खूपच मस्त. वा वा, खरंच छान, खूपच छान, खूपच छान. ओय सत्यपाल यारा, ओय मला एक सांग रे, हे जे सेटिंग करत होतास ते कोणाच्या थ्रू करत होतास? ठीक आहे सर, आपण आपल्या आईची शपथ घेतो. आज नंतर आपल्या तोंडात तुमचं नाव कधीच नाही येणार. नाही, आपण त्यांचं नाव नाही सांगणार. अरे, कारण की आपण आपल्या आईची शपथ घेतलीये. आपण काही करू शकतो, पण आपल्या आई बाबांना दुःखी नाही करू शकत. वा सत्यपाल भाऊ, तुम्ही काय बोलले आहात? चला इन्स्पेक्टर साहेब, आपल्याला प्रायश्चित्त करण्याची संधी द्या. प्रायश्चित करण्याची तुला पूर्ण संधी मिळेल. महिला मंडळाने इतका चांगला प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, याला समाप्त होऊ दे, मग तुला प्रायश्चित चांगल्या प्रकारे मिळेल. ये मागे बस. क्या बात आहे खरे साहेब, वा. मित्रांनो, खरे साहेबांच्या उपस्थितीचा चमत्कार बघा. क्या बात आहे खरे साहेब. तुमच्या व्यक्तिमत्वाची जी जादू आहे की लोकांनी पैसे खाल्ले ते पण कबूल करताय, ज्या लोकांनी पैसे खाऊ घातले ते पण कबूल करताय, आणि हे सगळं खरे साहेबांमुळे झालं. सगळ्यांचा आत्मा जागा झाला. क्या बात आहे खरे साहेब. भाऊ, अशा महान आत्म्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. क्या बात आहे. आणि खरे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा आता तुमचे विचार प्रकट करा. आता खरे साहेब त्यांचे विचार प्रकट करतील. खरे साहेब. नाही
मी काय बोलू आता? नाही बाबा, तुम्हाला काही ना काहीतरी बोलावंच लागेल. तुमच्या कॉलेजमध्ये हे सगळं चाललंय, तुमची जबाबदारी आहे ही बाबा. हो हो जा. तुम्ही काही नाही बोलला तर लोक तुम्हाला चुकीचे समजतील. नाही, मी काहीतरी करतो ना, इन्क्वायरी करतो ना मी. आता इन्क्वायरी नाही, ऍक्शन घेण्याची गरज आहे. तुम्ही बघितलं नाही आता, कुणा एकाच्या लालचीमुळे किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही मला वचन द्या की तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा द्याल. बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे. आता याला कसं सांगू की मी स्वतः गुन्हेगार आहे? बाबा, बाबा काय झालं? तुम्हाला माझी शपथ आहे. बाळा, मी या ना सर, जनतेच्या समोर तुमचे विचार व्यक्त करा. प्लीज गिव अ बिग हँड टू मिस्टर I.M. खरे. या सर. मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये. मी काहीतरी लिहून आणलेलं आहे तेच वाचतो. का खरे बेटा? अजूनही खोटं बोलण्याचा विचार आहे? खरं सांगून टाक, मनाचा भार हलका होईल. गुन्ह्याच्या शिक्षेहून मोठा गुन्ह्याचा भार असतो. किती दिवस हा भार घेऊन फिरशील? खरं सांगून भार उतरवून टाक. जेव्हा आमच्या इथे SSC एक्झाम झाली ना, तेव्हा ना मी अख्ख्या शाळेत टॉप केलं होतं. डोनेशन न देऊ शकल्यामुळे माझं कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊ शकलं. मला गुन्हेगार बनवलं. माझी बायको मुलं माझ्यापासून दुरावली. तुमच्यासारखे ट्रस्टी प्रत्येक कॉलेजमध्ये असते तर आज माझा मुलगा माझ्या सोबत असता साहेब. खरं सांग, मन हलकं होऊन जाईल. गुन्ह्याच्या शिक्षेहून गुन्ह्याचा भार असतो. खरं सांग. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगायला जातोय, शक्य आहे की ते ऐकून तुम्हाला राग येईल. कदाचित मला चपलेने मारण्याची तुमची इच्छा होती. मागच्या काही दिवसांपासून माझं जरा जास्तच कौतुक होतंय. माझं कौतुक होतंय, पण मी त्याच्या लायकीचा नाहीये. वाह वाह, गांधीगिरीने कमाल करून टाकली. काय? मला माफ कर रे बाळा. सुमितची आई, माफ कर मला. नाही मी खरा माणूस आहे, नाही मी चांगला. मी तर बस एक करप्ट माणूस आहे. पैशांच्या लोभापायी मी आई सरस्वतीच्या मंदिरात बसूनच धंदा करायला लागलो होतो. माझे वडील तर खूप चांगले माणूस होते, खूप सज्जन होते, सिद्धांतवादी होते. ते कधी कुणाचा एक पैसा नव्हता खाल्ला त्यांनी, पण मी तर फक्त पैसेच खाल्ले. या करप्ट सिस्टमने मला सुद्धा करप्ट करून टाकलं. मी चांगला माणूस नाहीये. मी कित्येक हुशार मुलांचं ऍडमिशन नाही होऊन दिलं. कोण जाणे कित्येक मुलांचं भविष्य मी माझ्या ह्या हाताने बिघडवलेलं आहे. मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे.
झालं हृदय परिवर्तन झालं मेहता साहेब, चमत्कार होऊन गेला आता. गांधीगिरी जिंदाबाद. मला माझ्या वडिलांच्या आत्म्याकडे आता माफी मागायची. मी त्यांच्या या पवित्र खुर्चीत बसून मी फक्त खोटी कामं केलेली आहे. मला माफ करा. मला माफ करा तुम्ही. माफ करा मला तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा. बाबा तुम्ही असं करत होतात. मी तुम्हाला माझा हिरो मानत होतो आणि तुम्ही पैसे खात होतात. तुम्ही किती लोकांचं भविष्य उद्ध्वस्त केलं. आय हेट यू बाबा. सुमितचे बाबा, तुम्ही आमचा विश्वास गमावलात. हे योग्य नाही केलं तुम्ही. थांब बेटा. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तुझ्या वडिलांनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय, ही काही छोटी गोष्ट नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे. हो नाहीतर काय. ओ इतक्या सगळ्या लोकांनी जर एक एक कानाखाली मारली ना तर गाल सुजून फुटबॉल होईल तुमचा. ओ यांनी खूप मोठं काम केलंय जी, खूपच मोठं. बरोबर. आणि माझी आई नेहमी म्हणते विचार चुकीचे असतात, माणूस चुकीचा नसतो. आता तुमचे बाबा म्हणजे खरे साहेबांच्या मनातून वाईटपणा संपून गेलाय, तर त्यांच्यावर रागावू नका. तुम्ही त्यांना माफ करायला हवं. हो बेटा, आता जर तू तुझ्या बाबांना माफ नाही केलंस तर यापुढे कुठलाही बाप त्याचा गुन्हा कबूल करण्याची हिम्मत करणारच नाही. बिलकुल. प्रायश्चित्त खूप मोठी गोष्ट असते बेटा. चूक सुधारायची जर कोणाची इच्छा असेल तर त्याला सुधारू दिली पाहिजे. बाबा आय लव्ह यू बाबा. वाह, क्या बात है खरे साहेब, क्या बात है. आजपर्यंत आम्ही गांधीगिरी बद्दल ऐकलं होतं, पण आज बघूनही घेतलं. म्हणतात शिक्षा मिळण्याच्या भीतीने गुन्हेगार गुन्हा करायला घाबरतो. जर गुन्हेगाराने त्याच्या अंतरात्मेतून प्रायश्चित्त केलं तर त्याला देव सुद्धा माफ करतो, पण कायदा नाही. वाह, आज शिक्षणाच्या जगात एक नवीन सूर्य उगवला. हो, ही भ्रष्टाचार मुक्त शिक्षा देशाला सुधारण्याच्या मार्गावर घेऊन जाईल. पोपट भाऊ, या घटनेबद्दल अख्ख्या जगाला माहिती असायला हवी. नक्की नक्की. कारण की समाजात अजून पण खूप सारे खरे आहेत ज्यांनी शिक्षेला व्यापार बनवून टाकलाय. हवा, पाणी आणि धरतीसारखंच शिक्षा मिळवणं पण प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. वाह, जर मनुष्य शिकला तरच तो पुढे जाईल. एक शिक्षकच अशी गोष्ट करू शकतो. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही खरे साहेब. ज्ञान नाही तर चारही दिशांना अंधार आहे. ज्ञानामुळेच प्रकाशित झालेला हा संसार. खरंच छान, खूपच छान. टपुडा, बघितलीस ना गांधीगिरीची कमाल. हो आजोबा. आणि मी हे नक्की करून घेतलंय की चुकीच्या पद्धतीने कमावलेले सगळे पैसे मी सरकारला परत देणार आहे. वाह. आणि माझ्या स्वतःच्या पैशांनी एक नवीन कॉलेज बनवेन ज्यात फक्त आणि फक्त टॅलेंट आणि मेरिटवरच ऍडमिशन मिळेल. अरे वा, खूप छान. मी गरीब मुलांना शिकवेन आणि बाकीचं आयुष्य आई सरस्वतीला समर्पित करेन. खूप छान, खूपच छान खरे साहेब, खूपच छान. वा 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 खरे साहेब, काय बोललात तुम्ही. मजा आली. क्या बात है. खूप खूप चांगलं, खूप चांगलं. बाकी खरे साहेब, एक रिक्वेस्ट आहे.
तो आमचा जो अर्धवट व्हिडिओ तुमच्याकडे आहे तो जर का आम्हाला दिलात तर जरा बरं झालं असतं, नाही मेहता साहेब? हो हो, तो जरा परत द्या सर, कारण तो जर सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर पोहोचला तर लोकांना वाटेल आम्हीच भ्रष्टाचारी आहोत. हो. डोंट वरी, तो मी डिलीट करून टाकेन. आणि हो पांडेजी, त्या दिवशी मी तो अर्धवटच व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. ऍक्च्युली त्या दिवशी मी यांच्याकडून 7 लाख रुपये घेतले होते आणि पैसे घेतल्यानंतर माझ्या गुंडांनी यांना धमकावलं सुद्धा होतं आणि यांचं कॅमेरावाला पेन मी तोडून सुद्धा टाकलं, ज्यात माझ्या विरुद्ध सगळे पुरावे होते. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता कळलं तुम्हाला की आम्ही निर्दोष आहोत. अगदी खरे साहेब, तुम्ही आम्हाला काही सांगितलं नसतं तरीही पण आम्हाला सगळं माहीतच होतं. आम्ही योग्य वेळीची वाट बघत होतो. मला माफ करा. तुम्हाला माझी माफी मागावी लागली होती. मी पण तुमचा गुन्हेगार आहे. खरेजी, आमच्या गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जाग्या त्यार्थी सवार. तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झालाय हीच खूप मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली आणि मीच तर काय, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला माफ करून टाकलंय. प्रगती महिला मंडळाचा मी आभारी आहे. जर तुम्ही हा सगळा सन्मान सोहळा ठेवला नसता ना तर कदाचित माझे डोळे उघडले नसते. आणि जेठालाल, तुझ्या मुलांचं ऍडमिशन पण माझ्यामुळेच होत नव्हतं रे. कोण आहे तुझा मुलगा? मी सर मी. बेटा, आता तुझं ऍडमिशन होईल MK गांधी कॉलेजमध्येच. आणि ते पण तुझ्या मेरिट लिस्टवर. चला पांडेजी, मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. कायदा जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे. इन्स्पेक्टर साहेब, आपण इथे. हो हो, जाऊया बाबा, जरा शांती ठेव. बाई तुम्ही गेलात तर मी पण येणार. अरे पण तू का? नाही बाई, नाही म्हणू नका. जिथे तुम्ही तिथे मी. ठीक आहे, चल मग. एक मिनिट. बापूजी, तुम्ही खरंच महान आहात. चला आता उशीर होतोय, चला. वा बापूजी वा, तुमच्या दाखवलेल्या मार्गावर चालून आपल्याला सक्सेस मिळाला. काय अद्भुत रस्ता दाखवलात तुम्ही. हा, ना कुठली हिंसा ना खोटेपणा, बस प्रेमाने एकमेकांचं हृदय जिंकायचंय आणि भ्रष्टाचार मिटवायचा. ही आहे गांधी बापूंच्या गांधीगिरीची कमाल. खरंच गांधी बापू, तुमचे विचार आज सुद्धा तसेच आहे. आज सुद्धा क्रांती आणतात. बोला गांधीगिरी की, गांधीगिरी की. आम्ही आजचा सन्मान समारंभ इथेच संपवतोय. मी चांगला माणूस नाहीये. मी कित्येक हुशार मुलांचं ऍडमिशन होऊन नाही दिलं. कोण जाणे किती मुलांचं भविष्य मी माझ्या या हाताने बिघडवलेलं आहे. चला पांडेजी, मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. कायदा जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे. एक मिनिट. बापूजी, तुम्ही खरंच महान आहात. ओय, केली रे केली, धम्माल केली. गोकुळधाम ने केली गांधीगिरी. मनात जागे झालेत राम. खाली ठेवा, हा. मित्रांनो, ही आहे गोकुळधाम सोसायटी आणि यावेळी गोकुळधाम सोसायटीमध्ये खूपच जास्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. पण आज काही सण पण नाही आणि इंडियाच्या टीमने वर्ल्ड कपही नाही जिंकलाय. खरंच आज हे सगळं अगदी तसंच दिसतंय. अधर्मापुढे धर्माचा विजय होत असेल. चला मग आता आपण जाऊन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. जेठाजी, जेठाजी,
ह्या पूर्ण मिशनच्या मागे, ह्या पूर्ण गांधीगिरीच्या मागे तुमचाच हात आहे. तुम्ही सगळ्यात मुख्य व्यक्ती आहात. तुम्ही याबद्दल काय बोला? नाही नाही नाही, मी काहीच नाही केलं आहे. सगळा बापूजींचा आशीर्वाद आहे. ते आम्हाला म्हणाले की गांधीगिरी करा, आम्ही गांधीगिरी करून टाकली. म्हणजे गांधीजी बापूजी स्वतः आले होते तुम्हाला सांगायला की गांधीगिरी करा? ए नाही नाही, ते बापू कसे येणार? माझे बापूजी, माझे वडील. एक मिनिट, इथे या, इथे या. हे इथे या. हे माझे वडील आहेत. हे चंपकलालजी, जयंतीलालजी गडाजी. यांनी आम्हाला मार्ग दाखवला, आम्हाला प्रेरणा दिली आणि त्याच मार्गावर आम्ही सगळे मिळून चालायला लागलो. आणि आम्ही सगळ्यांनी या सत्याच्या लढाईला आमच्या जीवनाचा उद्देश बनवला. आणि बघता बघता असत्याच्या समोर सत्याचा विजय झाला. खरे साहेबांचं हृदय परिवर्तन झालं. वा, बापूजी, आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले होते महाभारताच्या युद्धात. अगदी तशाच प्रकारे तुम्ही गोकुळधाम सोसायटीचे सारथी बनलात. पण मला हे सांगा की तुम्ही गोकुळधामच्या रहिवाशांना गांधीगिरीचाच मार्ग का सांगितलात? नाही, त्याच काय आहे की आज सगळीकडे भ्रष्टाचाराचं वातावरण आहे. त्याच्यामध्ये बिचारा एक माणूस काय करू शकणार? आणि आपण हत्यार तर उचलू शकत नाही, आणि आपण हत्यार उचलता सुद्धा कामा नाही. आणि अशामध्ये फक्त गांधीजींचे विचारच आहेत जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतात. वा, काय छान बोललात तुम्ही. दयावहिनी, हे सगळं जे काही झालं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बस आम्ही लाजेला आमचं हत्यार बनवलं. म्हणजे कोणत्याही माणसाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली तर त्यांना लाज नक्कीच वाटते. खूपच लाज वाटते. आणि आम्ही खरे साहेबांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. बस आमचं काम सोपं झालं. या आणि जाणून घेऊया की गोकुळधामच्या बाकीच्या महिला मंडळाचा या आंदोलनाबद्दल काय म्हणणं आहे. मला तर बस इतकंच म्हणायचंय की आपण अन्यायासमोर कधीही झुकलं नाही पाहिजे. बस. आणि जर का आपण झुकलो तर अन्याय होतच राहील. हा विजय आहे, खरेपणाचा विजय. आमचं प्रगती महिला मंडळ आतापासून प्रत्येक अन्यायासमोर आवाज उठवेल. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. भिडे सर, तुम्ही तर स्वतः एक शिक्षक आहात. मग या आंदोलनाच्या विजयाने तुम्हाला तर खूप आनंद झाला असेल. खूपच आनंद झालाय मला. आणि आनंद या गोष्टीचा आहे की जे शिक्षणाच्या क्षेत्रात करप्शन होत होतं ते काही अंशी कमी झालंय. बस माझी हीच प्रार्थना आहे की माता सरस्वतीची कृपा आमच्यावर अशीच राहो आणि हे जे करप्शन आहे ते मुळापासून संपून जावं. तर पाहिलं तुम्ही लोकांनी, गोकुळधामच्या सोसायटीची सगळी मंडळी किती खुश आहेत. चला आता बघूया की युवा वर्गावर काय परिणाम झाला आहे या आंदोलनाचा. आधी मला वाटायचं की जगात फक्त वाईट लोक जिंकतात, पण आता कळून गेले की खरेपणाचाच विजय होतो. आय लव्ह गांधीगिरी. गोकुळधाम रहिवासी जेठालालजी आणि त्यांच्या वडिलांचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला नवीन मार्ग दाखवलाय, नवीन आशा दाखवली. आता आम्हाला विश्वास आहे की उद्या येणारा दिवस चांगलाच असेल. जय गांधीगिरी, जय हिंद. तर हा होता गोकुळधाम सोसायटीच्या गांधीगिरीचा परिणाम स्टुडंट्सवर. आता आपण बोलूया टप्पूशी. टप्पू, तर तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? रीटा दीदी, आधी आम्ही सगळे खूप निराश झालो होतो की आजच्या काळात खोटेपणाचाच विजय होतो. पण आता आमच्या सगळ्यांच्या मनात आशा जागली आहे. आता आम्ही अन्यायाला बघून गप्प बसणार नाही. आम्ही आवाज उचलू. खूप चांगली गोष्ट आहे. तर हा होता गोकुळधाम सोसायटीचा विजय, कारण त्यांनी निवडला होता गांधीगिरीचा मार्ग. आता आपण गप्पा मारूयात गरबा क्वीन दया वहिनींची आणि खास डिमांड करूया त्यांच्याकडे. दया वहिनी, तुम्ही तुमचा आनंद नेहमी गरबा खेळून साजरा करता. मग आजचा आनंद पण गरबा खेळून साजरा का नाही करायचा? आज तर मी गरबा पण खेळणार आहे आणि गाणं पण गाणार आहे. मग होऊन जाऊ द्या. नक्की. बोला श्री अंबे माते की जय. एम.के. गांधी कॉलेजमध्ये पसरला होता जबरदस्त भ्रष्टाचार. भाई आय एम खरे साहेब पण खात होते वरची मलाई. वा वा वा. खरे साहेबांच्या खोट्याने बिचाऱ्या खऱ्याला केलं सहाय. तेव्हा गांधीगिरीने केला चमत्कार रे. गांधीगिरीने केली मस्त कमाल रे.
हो बघितली ना. हो गांधीगिरीची न्यूज टीव्हीत बघितली ना. हो हो आजच्या अहमदाबादच्या पेपर मध्ये पण आले. हो आई, हो गांधीगिरीने तर जादूच करून टाकली आहे. काय 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 कोणतं नाव? मस्त नाव ठेवलंय. मस्त. अरे मी सांगणार आहे. अच्छा आहे, चल मी नंतर फोन करते. हा बाय. बापूजी, आता अहमदाबादहून आईचा फोन आला होता. तिने आपल्या गांधीगिरी बद्दल टीव्ही मध्ये न्यूज बघितली आणि आजच्या अहमदाबादच्या पेपर मध्ये पण गांधीगिरी बद्दल छापून आलंय. हो सुनबाई, आजच्या सगळ्या पेपर मध्ये आपल्या गांधीगिरी बद्दल छापलंय. लिहिलंय की गोकुळधामच्या गांधीगिरीने खरेच्या खोट्या मनातला खरेपणा जागृत केला. अरे दया, बातमीच अशी आहे, तू ऐकलीस तर तू पण खुशीने नाचायलाच लागशील. अरे मग लवकर सांग जेठ्या, काय झालं? बापूजी, टप्पूला MK गांधी कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळून गेलं. डोनेशन शिवाय खरे त्याच्या गोष्टीवर खरा उतरला. टपूला त्याच्या मेरिटवर ऍडमिशन मिळालंय. जेठ्या, ही तर तू खूपच चांगली बातमी घेऊन आलाय. सगळ्यात बेस्ट गोष्ट तर ही आहे की टप्पू सेना आता वेगळी नाही. हो बाळा, हो. आणि नेहमी सारखी एकत्रच राहील. हो आणि मंडे पासून कॉलेज सुरू. ही तर खरंच आनंदाची बातमी आहे. अरे टप्पूचे पप्पा, एक आणखी आनंदाची बातमी आहे. ती ऐकून तर तुम्ही खुशीने नाचायलाच लागाल. आईने तुमचं नवीन नाव ठेवलंय. अच्छा 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 अच्छा, बघ टप्पू, एक मिनिट जेठालाल, काय नवीन नाव ठेवलं ते तर ऐकून घे. काय ठेवलं? लाठी. लाठी? नाही लाठी नाही, गाठी असेल. गाठी. गाठी? हो, ती असते ना भावनगरी गाठी. अरे ते गाठी नसतं भाऊ, ते गाठिया असतं. नाही, आमच्या मराठीमध्ये आम्ही भावनगरी, पापडी, गाठी असं म्हणतो ना, त्यातली ती गाठी. नाही भिडे भाऊ, आईने गाठी नाही लाठीच ठेवलंय. गांधी बापूंची लाठी, जी खरे साहेबांच्या खोटावर अशी चालली की त्यांचं हृदय परिवर्तन झालं आणि ते खरं बोलण्यासाठी प्रेरित झाले. वा वा वा, नाव चांगलं आहे. लाठी. हो, चांगलं नाव ठेवलंय. गांधीजींची गुबगुबीत लाठी. टप्पू सेना, आता सर्वात महत्वाची गोष्ट. आता तुम्ही सगळे मोठे झालात, कॉलेजला जाणार आहात, तर जरा समजूतदारपणा दाखवा. जशा आधी खोड्या काढायचा तशा आता खोड्या नाही काढायच्या. नाही भिडे अंकल, मुळीच नाही. व्हेरी गुड. शाळेत तर आम्ही लहान होतो, आता तर आम्ही कॉलेजला आलोय, मोठे झालोय, आता तर आम्ही मोठमोठ्या खोड्या काढणार आहे. कॉलेज सुरू होणार आहे, तोपर्यंत तर मस्ती करू द्या ना. हा चला फ्रेंड्स, लेट्स डू सम धमाल. चला, मी सुद्धा निघतो. काय धमाल करायला? अरे नाही, माझ्या रूम मध्ये आराम करायला. बापू, या. अरे तू या बाजूला जा ना. मी या बाजूला जाणार होतो. तिथे मध्ये उभा होता. इथून बापू. बापूजी गेले. कुठून गेले? येथून. केव्हा? आता थोड्या आधीच. काय जेठालाल तू पण. चल भिडे, या टप्पूच्या ऍडमिशनला घेऊन जे टेन्शन होतं ते आज शेवटी संपलं. तर मी पण आता आराम करायला जातोय. हो, आराम कर. मग तुला नाही जायचंय आराम करायला? अरे माझ्या नशिबात कसला आलाय आराम. या खरेच्या टेन्शन मध्ये लोणचं पापडाची डिलिव्हरी राहून गेली आहे. सोसायटीची भरपूर कामं पेंडिंग आहेत. मग ठीक आहे, तू इथे बसून तुझी सगळी कामं संपव, मी जातो आराम करायला. जेठालाल, आता इथे बसून कसा काम करू शकतो मी? मग भाऊ, तू निघतच नाहीये तर काय मी अजून सांगू? हो नाही, ते मी निघतच होतो. चला निघतो. ओ जेठाप्रा, ओ भिडू, ओय जेठाप्रा, दया वहिनी. ओय मी तर खूपच हैराण झालोय यार. माझी तर बँडच वाजलीये. कुणी वाजवली तुझी बँड? सोडी, तुझा बँड वाजलाय? सोडी भाऊ, काय झालं? ओय माझा गोगी पुत्तर हट्ट धरून बसलाय की उद्यापासून शाळेतच नाही जाणार. खरं तर माझा गोगी पुत्तर म्हणतोय की तो एकटा पडून गेलाय. टप्पू सेना कॉलेजला जाईल आणि तो शाळेत न जाता त्यांच्यासोबत कॉलेजलाच जाईल. अरे मग सोडी, गोगीला प्रेमाने समजाव. असं डायरेक्ट कॉलेजमध्ये नाही जाऊ शकत. आधी SSC पूर्ण करावी लागते. ओ भिडू, ओ मी त्याला खूप प्रेमाने समजावलं, पण तो समजायला तयारच होत नाहीये. ओय स्टुडंट तर तुझा आहे ना यार. काय ते? म्हणजे माझा पुत्र आहे ना, माझ्यावर गेलाय, तर अशी कशी सहजपणे गोष्ट समजेल त्याला?
मग मग आता दया वहिनी, अहो तोच तर प्रॉब्लेम आहे. कुणाच ठाऊक उद्या त्याला शाळेत कसा पाठवू मी. नाही पप्पा नाही, मी नाही जाणार रे पप्पा. नाही पप्पा, मी नाही जाणार शाळेत रे पप्पा. होय माझं गोगी पुत्तर, माझा छोटा बाळ राजकुमार, माझा लाडका पुत्तर, होय माझा वाघ पुत्तर. होय समज ना यार, आज पहिला दिवस आहे शाळेत जायचा आणि ही गोष्ट चांगली नाहीये. हा नाही पप्पा, मी माझ्या मित्रांशिवाय एकटा शाळेत नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. अरे गोगी पुत्तर, होय तुझी आई पण घरात नाहीये. या गोष्टीचा फायदा नको उचलूस. ऐक ना नाही माझं पप्पा, पुत्तर, please, ऐक ना, ऐक ना please, पुत्तर माझं, ऐक ना, ऐक ना पप्पा, यार. होय ऐक ना पुत्तर. ऐकलं हे सगळं. होय अब्दुल बघ ना केव्हाचं समजवतोय शाळेत जाण्यासाठी, पण ऐकतच नाहीये माझं. होय बघतोयस काय, पकड ना त्याला. गोगी, होय ह्या भिडूच्या घराकडे काय जातोय. होय गोगी, गोगी पुत्तर. अरे सोनू, चहा आण लवकर. आलो बाबा. हा घ्या चहा. हा, गरमा गरम चहा. नाही नाही नाही, नाही. होय गोगी पुत्तर, होय थांब रे. होय ऐक माझं, मी काय सांगतोय गोगी, ऐक ऐक तू थांब जरा. इथेच थांब. काय 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 चाललंय सोडी? नको विचारू. होय आधी याला समजव. गोगी, काय 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 समजवायचं काय? ओय हा हट्ट धरून बसलाय की तो शाळेत जाणार नाही. ओय तू याचा टीचर आहेस ना, समजाव त्याला. अच्छा, गोगी पुत्र, तुला शाळेत का नाही जायचं? अख्खी टप्पू सेना कॉलेजला जाणार आणि मी एकटं शाळेत जाणार. नाही, मी एकटं शाळेत नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. अरे गोगी पुत्तर, होय, 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 गोगी. अरे, होय, अब्दुल, होय, भिडू, उचल मला भिडू. अरे माझ्या गोगी पुत्तर. अरे 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 गोगी पुत्तर, होय थांब यार गोगी पुत्तर. अरे कुठे जातोय? ओय 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 अब्दुल, अरे काय करतोय यार? होय गोगी पुत्तर थांब रे बाबा. अरे काय करतोय? अरे ऐक ना माझं, मी काय म्हणतोय ते. होय पकडा 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 त्याला, पकडा. होय गोगी पुत्तर, होय थांब यार. होय अब्दुल पकड. अरे काय करतोय अब्दुल, तू पण ना. अरे तू कसं काय? अरे गोगी पुत्तर, अरे ओय 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 कुठे गेला? गोगी पुत्तर. ओय, अरे काय करताय हाती भाऊ तुम्ही पण? होय पकडायचं त्याला. होय पुत्तर थांब यार. अरे काय असं करतोय? अरे ऐक ना माझं गोगी पुत्तर. अरे कुठे पळतोय? अरे पळशील रे बाबा. हे पकड पकड अब्दुल, पकड. अरे 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 अब्दुल, अरे काय रे अब्दुल, येऊन मला काय पाडतोयस तू? होय पुत्तर, होय पुत्तर थांब. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. होय गोगी पुत्तर, होय थांब यार. अरे जरा तरी ऐक माझं. होय 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 होय, बरं झालं तुम्ही पकडलं. बरं झालं, खूप बरं झालं मेहता साहेब. काय झालं भाऊ, का अशी गडबड करताय? अहो मेहता साहेब, आज पहिल्या दिवशी त्याला शाळेत नाही जायचंय. हा म्हणतोय टप्पू, गोली आणि सोनू शिवाय शाळेत जाणारच नाही म्हणून. अच्छा असं आहे तर. पण मग सोडी भाऊ, तुम्ही इतकी धावपळ का करताय? रोशन वहिनी कुठे? होय रोशन माय डार्लिंग तिच्या आईच्या घरी गेली आहे ना, माझ्या सासूबाईंच्या घरी. तरीच टप्पू, गोली, सोनू मस्त खेळतायत, मजा करतायत आणि मी एकटा शाळेत चाललोय. नाही, मी नाही शाळेत जाणार. अरे बेटा, सोनू, गोली, टप्पूचं अजून कॉलेज सुरू नाही झालंय म्हणून ते मस्ती करू शकतात. तू शाळेत आहेस, तुझी शाळा सुरू झाली आहे, तुला जावं लागेल. मी शाळेत आहे असं म्हणून मला सगळे लोक एकटा पडतायत. गोगी असं काही नाहीये. असंच आहे. अरे पप्पा, एक गोष्ट सांगा. होय विचार पुत्तर. गाडीमध्ये 4 व्हील्स असतात ना? हो मग काय 4 व्हील्स असतात. मग कधी असं असतं 3 व्हील एक बाजूला आणि 1 व्हील एका बाजूला? होय असं कसं होऊ शकतं यार? मग मी पण तेच म्हणतोय. टप्पू, सोनू, गोली, मी आम्ही 4 व्हील्स आहोत. ते 3 जण कॉलेजमध्ये जाणार आणि मी एकटा शाळेत जाणार. असं कसं होऊ शकतं? मेहता साहेब, अंजली वहिनी, आता माझ्या गोगी पुत्तरला तुम्ही लोक समजवा ना प्लीज. 1 मिनिट. गोगी, हे बघ बाळा, समजण्याचा प्रयत्न कर. आता ना तू शाळेत आहे. मी शाळेत आहे तर त्यात माझी काय चूक आहे? हो नाही, मुळीच नाही. यात तुझी काहीच चूक नाहीये. सगळी पप्पांची चूक आहे. होय माझी चूक का? मी काय केलं यार? पप्पा, तुम्ही माझं ऍडमिशन 1 वर्ष आधी केलं असतं तर आज मी पण टप्पू, सोनू आणि गोली सोबत कॉलेजमध्ये असतो ना. आणि सर्वात मोठी चूक शाळेवाल्यांची आहे आणि त्यांनी मलाच 1 क्लास मागे ऍडमिशन का दिलं? तुझं म्हणणं तर बरोबर आहे. होय मी बोलणं करेन शाळेतल्यांशी. सोडी, अरे काय बोलतोयस तू? मी बोलेन शाळेशी. नाही 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 नाही. गोगी बघ, समजण्याचा प्रयत्न कर. तू टप्पू, गोली, सोनूहून 1 वर्ष लहान आहेस. 1 वर्ष लहान आहेस तर 1 क्लास मागेच राहणार तू. हो गोगी, हे बघ, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू ना आता लहान नाहीयेस, आता तू पण मोठा झालायस. लहान मुलांसारखा बिहेव करशील ना तर कोणीच तुझ्याशी बोलणार नाही. टप्पू, सोनू, गोली कोणीच नाही. हो. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा मुलं मोठी होतात ना तेव्हा लहान मुलांसारखी वागली तर चांगली नाही दिसत. होय पुत्तर, 1च वर्षाचा तर प्रश्न आहे यार. आणि हो बेटा, हे 1 वर्ष खूप इम्पॉर्टंट आहे. पुढच्या वर्षी जर तुला MK गांधी कॉलेजमध्ये जायचं असेल तर या वर्षी खूप मेहनत करावी लागेल. चांगले मार्क्स आणावे लागतील तर पुढच्या वर्षी सोनू, गोली, टप्पू सोबत कॉलेजमध्ये जाऊ शकतो. हो गोगी, मेहता अंकल अगदी बरोबर बोलतायत.
नाहीतर तू टप्पू, सोनू आणि गोली सोबत MK कॉलेजला जाऊ नाही शकणार. ही गोष्ट तर बरोबर आहे. मग वाट कसली पाहतोय? ओय, शाळेत जायला उशीर होतोय पुत्तर. हो, माझं क्लास मिस नाही झालं पाहिजे. ओय गोगी पुत्तर, अरे थांब यार. अरे महा मेहनतीने जातोय, का थांबवतोयस? ओ मेहता साहेब, हा युनिफॉर्म घालून मी गॅरेजला जाऊ का? ओ तरी हे तर मी विसरलोच. अणा घे पुत्तर. ओके, एक मिनिट. घरी जायची काहीच गरज नाही. रूम मध्ये जा, कपडे चेंज कर आणि फटाफट शाळेत जा. बेटर बेटर. ठीक आहे. चला मी पण गाडी काढतो. मेहता साहेब थँक्यू सो मच. अरे. अंजली वहिनी थँक्यू सो मच. देशाचं अर्थतंत्र जोरात पुढे वाढत आहे. वा, वाढून द्या, वाढून द्या. या वर्षी चांगल्या पावसामुळे होईल चांगला पीक. वा, खूपच छान. इलेक्ट्रॉनिक्स उद्योग सुधारणेच्या मार्गावर, याने व्यापाऱ्यांना होणार फायदा. वा वा वा, आज तर खूप चांगल्या बातम्या आल्या आहेत. वा वा वा, मज्जा येऊन गेली. काय झालं पप्पा, आज खूप खुश दिसतंय. अरे बेटा, आयुष्यात शांतीच शांती होऊन गेली आहे तर खुशी तर होईलच ना. आणि सर्वात चांगली गोष्ट तर ही आहे की तुला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आहे. ते तर आहे पप्पा. अच्छा, मंडे पासून माझं कॉलेज सुरू होत आहे, तर मला आईसोबत कॉलेजसाठी नवीन कपडे घ्यायला जायचंय. अरे बाळा, मुळीच काळजी नको करूस. गडा परिवाराचा एकुलता एक वारस कॉलेजला जाणार आहे. मी सगळा विचार करून ठेवलाय. तुझा वट पडेल वट कॉलेजमध्ये, बघतो. थँक्यू पप्पा, थँक्यू सो अरे मच. बाळा. थँक्यू पप्पा, बाय बाय. बाय बाय. अरे चहाचं काय झालं दया? अरे हे मी तुला म्हणतोय, जा जा जा, जरा शांती ठेव. तू इथे तबला वाजवायचा बंद कर. हा चहा कसा पिऊ मी? सॉरी सॉरी. पिऊन घ्या, गरमागरम मसाल्यावाला चहा पिऊन घ्या, पिऊन घ्या, पिऊन घ्या. हा हा, वा दया वा. किती दिवसानंतर असा शांतीने बसून चहा पितोय.